आज आपण करणार आहोत ब्रेड चीज रोल. तर पाहू शकता आतून एकदम असं कुरकुरीत झालेलं आहे आणि आतून एकदम सॉफ्ट आणि यमी असं झालेलं आहे. तर खाण्यासाठी खूपच अप्रतिम असं हे स्नॅक्स लागतं. तर तुम्ही देखील असं स्नॅक्स एकदा नक्की ट्राय करून बघा. अतिशय टेस्टी आणि यम्मी असं हे स्नॅक्स आहे. आणि जेव्हा पाऊस पडत असतो तर अशा वेळेला संध्याकाळी अशा प्रकारचे स्नॅक्स खायची मजाच वेगळी असते. त्यासाठी मी इथे 5 ते 6 बटाटे मी इथे छान असे बॉईल करून घेतलेले आहे. तर बटाटे तुम्ही तुमच्या घरात जितके लोक असतील त्या अकॉर्डिंग तुम्ही बटाटे बॉईल करून घेऊ शकता. तर इथे बटाटे छान असे मी स्मॅश करून घेतलेले आहेत. तर बटाटे व्यवस्थित आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, गाजर किसून घेतलेला आहे, शिमला मिरची कापून घेतलेली आहे बारीक बारीक, कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. तर अशा प्रकारे एक एक करून सर्व गोष्टी आपल्याला यामध्ये व्यवस्थित अशा ऍड करत जायच्या आहेत. तर पाहू शकता छान असं सर्व एक एक गोष्टी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि कोथिंबीर यामध्ये जरा भरपूरच टाकायची आहे. त्याने अजूनच सुंदर अशी याची टेस्ट होती. तर पाहू शकता इथे सर्व गोष्टी मी एक एक करून असं टाकून घेत आहे. या सगळ्या गोष्टी टाकून झाल्यानंतर इथे आपल्याला बाइंडिंग साठी घ्यायचं आहे 2 चमचे बेसन पीठ. तर इथे 2 चमचे मी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर. तर 2 चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर देखील टाकून घेत आहे. अशा प्रकारे एक एक करून सगळ्या गोष्टी यामध्ये छान अशा टाकून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे मी घेतलेला आहे थोडासा गरम मसाला आणि चाट मसाला देखील मी एक अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे. पण चाट मसाला टाकत असताना माझा कॅमेरा बंद झाला होता त्यामुळे यामध्ये दिसून आलेलं नाहीये. तर चाट मसाला पण तुम्ही नक्की टाका. 1 चमचा मी इथे धने पावडर टाकून घेतलेली आहे आणि थोडीशी आपल्याला इथे कलरसाठी हळद टाकून घ्यायची आहे. तर इथे थोडीशी अशी मी हळद देखील टाकून घेतलेली आहे आणि ह्याची टेस्ट अजून वाढावी त्यासाठी इथे मी घेतलेले आहे चिली फ्लेक्स. तर चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जितकी टाकायची असेल तितकी तुम्ही चिली फ्लेक्स टाकून घेऊ शकता. तर साधारण मी 1 चमचाभर इथे चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहे आणि अजूनच ह्याची टेस्ट अप्रतिम होण्यासाठी यामध्ये मी टाकलेला आहे ऑरिगॅनो. तो ऑरिगॅनो तुम्ही स्किप पण करू शकता, पण तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही नक्कीच टाका, कारण ऑरिगॅनो टाकल्यामुळे ह्याची चव अजूनच वाढते. त्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथे चवीनुसार मीठ देखील मी टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला स्पूनच्या साहाय्याने सर्व गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर हाताच्या साहाय्याने सर्व गोष्टी छान अशा मिक्स करून आपल्याला त्याचा एक असा डो बनवून घ्यायचा आहे. तर स्पूनने मिक्स करून झालेला आहे. आता हाताच्या साहाय्याने सर्व गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घेत आहे, जेणेकरून की त्या भाज्या देखील व्यवस्थित त्यामध्ये मिक्स व्हाव्या. तर अशा प्रकारे सर्व गोष्टी छान अशा आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि त्याचा एक छान असा आपल्याला डो करून घ्यायचा आहे. पाहू शकता अशा प्रकारे जितकं होईल तितकं छान असं तुम्ही ते सर्व गोष्टी मिक्स करून घ्या. आता इथे सर्व गोष्टी मिक्स करून झालेल्या आहेत. इथे घेतलेले आहेत मी 3 चीजचे क्यूब्स घेतलेले आहेत. तर चीज ह्याच्यामध्ये टाकलं तर ह्याची चव तर अतिशय अप्रतिम आणि यम्मी अशी होती. कारण जेव्हा चीजची टेस्ट त्यामध्ये उतरून येते ना, त्यावेळेस हे स्नॅक्स तुम्ही किती पण खाल ना तरी तुमचं मन भरणार नाही. इतकी सुंदर याची टेस्ट होती. तर आता एक एक करून इथे मी चीजचे क्यूब्स आहेत ते व्यवस्थित असे किसून घेत आहे. तर चीज तुम्ही हवं तितकं तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता, कमी किंवा जास्त. तुम्हाला जर चीज जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त देखील याच्यामध्ये चीज टाकू शकता. जितकं तुम्ही यामध्ये चीज टाकाल तितकंच यम्मी असं स्नॅक्स हे बनून तयार होतं आणि अगदी झटपट असं होतं. 15 ते 20 मिनिटात हे स्नॅक्स अगदी बनवून खाण्यासाठी तयार असतं. तर बनवायला देखील अतिशय सोपं असं आहे. तर पाहू शकता चीज इथे आपलं सर्व किसून झालेलं आहे आणि आता मी चीज देखील ह्यामध्ये छान असं मिक्स करून घेत आहे, जेणेकरून चीजची टेस्ट आहे ना ह्यामध्ये खूपच म्हणजे खूपच अप्रतिम अशी लागती की तुम्ही ती विसरूच शकत नाही. अगदी जिभेवर रेंगाळत राहणारी अशी ह्याची टेस्ट होती. तर इतकं सुंदर हा स्नॅक्स आहे.
तर तुम्ही देखील असा स्नॅक्स एकदा नक्की ट्राय करून बघा. तर इथे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. इथे आता मी घेतलेले आहे ब्रेडचे स्लाइस. तर ब्रेडचे स्लाइस मी इथे मोठे मोठेच घेतले आहेत. तर आता आपल्याला काय करायचंय, सुरीच्या साहाय्याने त्याचे सर्व ज्या किनारी आहेत ना, त्या सर्व आपल्याला व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या आहेत. कारण की त्या किनारी अशा कडक असतात, त्यामुळे जेव्हा आपण रोल बनवतो ना, त्यावेळेस मग रोल बनवताना आपल्याला प्रॉब्लेम होतो आणि व्यवस्थित त्याचा रोल असा तयार होत नाही. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला सुरीच्या साहाय्याने सर्व त्याच्या किनारी ज्या आहेत, जी कडक बाजू असते ती काढून घ्यायची आहे आणि मधली सॉफ्ट बाजू जी असते तीच आपल्याला, सॉफ्ट भाग जो असतो तेवढाच आपल्याला घ्यायचा आहे. तर पाहू शकता इथे सर्व ब्रेड्सचे मी किनारी सर्व व्यवस्थित काढून घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला बनवायची आहे स्लरी. तर 2 चमचे इथे मी मैदा घेतले आणि 2 चमचे इथे मी घेत आहे कॉर्नफ्लॉवर. तर दोन्ही आपल्याला 2-2 चमचे असं घेऊन छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान त्याची अशी स्लरी करून घ्यायची आहे. तर स्लरी करत असताना एकदम पातळ पण करायची नाहीये आणि एकदम घट्ट पण करायची नाहीये. तर व्यवस्थित त्याला लागेल अशी आपल्याला स्लरी व्यवस्थित अशी करून घ्यायची आहे, की जेणेकरून व्यवस्थित जे रोल्स आपण बनवू ते त्यामध्ये छान असे डीप होतील. अशा प्रकारची स्लरी आपल्याला छान अशी करून घ्यायची आहे. तर पाहू शकता थोडं थोडं पाणी टाकून इथे मी छान अशी स्लरी इथे तयार करून घेतलेली आहे. तर स्लरी इथे आपली तयार झालेली आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत ब्रेड क्रम्स. तर इथे मी ब्रेड क्रम्स देखील करून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे ब्रेड क्रम्स आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि ब्रेड क्रम्स मार्केटमध्ये रेडीमेड देखील मिळतात, तर तुम्ही रेडीमेड देखील आणू शकता. त्यानंतर इथे बाउलमध्ये मी इथे थोडं पाणी घेतलेलं आहे. आता काय करायचंय, एक एक स्लाइस आपल्याला घ्यायची आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला ती वरच्या वर अशी डीप करून घ्यायची आहे आणि हाताच्या साहाय्याने व्यवस्थित ते ब्रेडचं जे पाणी आहे ते आपल्याला असं दाबून असं काढून घ्यायचं आहे. तर पाहू शकता त्यामुळे ब्रेड आपला छान व्यवस्थित असा सॉफ्ट असा होतो. तर आता जे स्टफिंग आपण तयार करून घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर असा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता अतिशय सोपा आणि युनिक असा स्नॅक्स हे आहे आणि बनवायला तर खूपच सोपं आहे. तर अशा प्रकारे सर्व आपल्याला एक एक करून रोल असे तयार करून घ्यायचे आहे. तर आता इथे मी स्टफिंग भरून घेतलेलं आहे. त्याचा छान असा रोल इथे करून घेत आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने अगदी अलगद हाताने आपल्याला व्यवस्थित असा रोल करून घ्यायचा आहे आणि जी स्लरी आपण तयार करून ठेवलेली आहे त्यामध्ये व्यवस्थित आपल्याला ती अशी डीप करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता या स्लरीमध्ये मी रोल आपण तयार केलेला आहे ब्रेडचा, ब्रेड चीज रोल तो आपल्याला डीप करून घ्यायचा आहे. इथे मी डीप करून घेतलेला आहे आणि जे ब्रेड क्रम्स आपण घेतलेले आहेत त्यामध्ये व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आहे. तर एकाच वेळीस तुम्ही अशा रीतीने सर्व रोल्स तयार करून ठेवू शकता. तर आता इथे मी एक एक करून सर्व असे रोल्स इथे तयार करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता एका प्लेटमध्ये सर्व रोल्स आपल्याला एकदाच तयार करून घ्यायचे आहेत. त्याला देखील अतिशय कमी असा वेळ लागतो. तर पटपट असं होतं या गोष्टी. तर अशा रीतीने आपल्याला स्टफिंग भरून पुन्हा आपल्याला त्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे. स्लरीमध्ये डीप करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ब्रेड क्रम्बमध्ये ते कोट करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे पटपट आपल्याला हे सर्व करून घ्यायचं आहे. तर तुमची मुलं शाळेतून यायच्या आधी तुम्ही असे रोल्स तयार करून ठेवले आणि ते आल्यानंतर त्यांना गरम गरम असे फ्राय करून दिले ना खाण्यासाठी तर ते अतिशय खुश होतील. त्यांना खूप आवडतील अशा प्रकारचे ब्रेड चीज रोल. तर अशा प्रकारे एक एक करून सर्व रोल्स मी इथे तयार करून घेतलेले आहेत. पाहू शकता व्यवस्थित असं आपल्याला कोट करून घ्यायचं आहे, की जेणेकरून की जेव्हा आपण ते फ्राय करू ना, तेव्हा अतिशय ते क्रिस्पी असे होतात. तर वरून अतिशय क्रिस्पी आणि आतून एकदम चीझी आणि सॉफ्ट आणि यमी असे होतात. तर पाहू शकता असं एक एक करून मी सर्व रोल्स इथे रेडी करून घेतलेले आहेत. तर तुम्ही देखील असेच करून घेऊ शकता
आणि त्यानंतर इथे मी कढईमध्ये ऑलरेडी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल देखील आपलं छान गरम झालेलं आहे. तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे रोल्स सगळे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता येथे मी 3च रोल टाकलेले आहेत यासाठी की ते व्यवस्थित आपल्याला फ्राय करता यावे. तर अशा प्रकारे आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता इथे आता सर्व रोल मी असे छान डीप फ्राय करून घेत आहे. तर तुम्ही अशा प्रकारचे रोल बनवून तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता आणि नंतर तुमची मुलं जेव्हा शाळेतून येतील किंवा तुम्ही ऑफिसमधून जरी संध्याकाळी घरी येणार असाल तर असे रोल्स तुम्ही बनवून ठेवले आणि संध्याकाळी बाहेर येऊन तुम्ही रूम टेम्परेचरवर थोडा वेळ 10 मिनिटं बाहेर काढून ठेवले आणि नंतर तुम्ही असे डीप फ्राय करून खाल्ले तरी तुम्हाला त्याचा छान असा आनंद घेता येईल. तर अतिशय यम्मी आणि टेस्टी असं हे स्नॅक्स आहे. तर फ्रेंड्स पाहू शकता किती सुंदर त्याचा रंग देखील आलेला आहे आणि अतिशय छान असे क्रिस्पी झालेले आहे. तर 2 ते 3 मिनिटं आपल्याला व्यवस्थित असे ते फ्राय करून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता किती सुंदर आपले इथे रोल्स बनून तयार झालेले आहेत. बनवायला देखील अतिशय सोपे आहेत, झटपट होणारे आहेत आणि 2 ते 3 तुम्ही खाल्ले तरी अतिशय तुम्हाला म्हणजे पोट भरल्यासारखं पण वाटेल आणि तुमचं मन देखील भरेल. इतकी सुंदर आणि अप्रतिम ही रेसिपी आहे. पाहू शकता किती सुंदर इथे आपले ब्रेड चीज रोल बनून तयार झालेले आहेत. तर आता एक एक करून मी असे सर्व रोल्स इथे फ्राय करून घेत आहे. जितके पण रोल्स मी बनवून घेतले होते ते सर्व मी असे छान डीप फ्राय करून घेत आहे. तर फ्रेंड्स पाहू शकता किती सुंदर इथे रोल्स आपले तयार झालेले आहेत. तर तुम्ही पण एकदा असे रोल्स नक्की तयार करून बघा. जेव्हा पाऊस पडत असेल आणि पावसाच्या सीझनमध्ये संध्याकाळच्या वेळेस चहाबरोबर असे स्नॅक्स खाण्याची मजाच एक वेगळी असते. गरम गरम क्रिस्पी आणि यम्मी असे चीज रोल तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे. तर पाहू शकता किती सुंदर इथे आपले चीज रोल इथे बनून रेडी झालेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही देखील नक्की असे चीज रोल बनवा आणि मला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला हे चीज रोल कसे वाटलेले आहेत. तुमच्या घरी अचानक कधी पाहुणे आले तरी देखील तुम्ही असे चीज रोल पटकन करून त्यांना खाण्यासाठी देऊ शकता आणि अगदी घरात असलेल्या वस्तूंपासूनच हे चीज रोल पटकन असे बनतात. फक्त तुम्हाला मार्केटमधनं ब्रेड आणावा लागेल. बाकी भाज्या तर आपल्या घरामध्ये असतातच आणि आपल्याकडे बटाटे देखील असतात. तर अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे. तुमचे घरी आलेले पाहुणे देखील खाऊन अतिशय खुश होतील. इतकं सुंदर हे स्नॅक्स आहे. तर पाहू शकता असे स्नॅक्स तुम्ही पण एकदा नक्की घरी ट्राय करा आणि याचा आनंद तुम्ही नक्की घ्या. तर इथे जवळजवळ सर्व आपले रोल्स फ्राय करून झालेले आहेत. पाहू शकता इथे व्यवस्थित आपले रोल्स तयार झालेले आहेत आणि ह्याला तेल देखील जास्त लागत नाही. आता यामध्ये कढईमध्ये मी जितकं तेल घेतलं होतं त्यामध्येच मी भरपूर असे रोल्स करून घेतलेले आहेत. तर पुन्हा तुम्हाला तेल देखील यामध्ये घेण्याची गरज नाहीये. तर याच तेलामध्ये तुम्ही आणखी चीज रोल्स बनवून घेऊ शकता. तर अशा प्रकारे इथे आपले ब्रेड चीज रोल्स बनवून तयार झालेले आहेत फ्रेंड्स. तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? खरोखर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकता मी इथे तुम्हाला म्हणजे फोकच्या साहाय्याने देखील दाखवत आहे. अतिशय वरून क्रिस्पी झालेले आहेत. तर तुम्ही जर माझ्या या रेसिपीला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझ्या पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन येतील. तर पुन्हा भेटू फ्रेंड्स आपण पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.